बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या राजकीय बातमीने। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेतली। एसआयआर मध्ये खरं तर नागरिकांना ज्या अडचणी येत आहेत त्याबाबत माहिती दिली आहे, तसेच त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने लक्ष घालावं अशी विनंती देखील केली आहे। आज एसआयआर मध्ये काम चालू आहे, पण अनेक ठिकाणी ॲपवर जी यादी दिसते त्याच्यात काही चुका आहेत। काही मतदारसंघात 2002 ची यादी आणि ॲपवर आत्ता दिसणारी यादी याच्यात बराच फरक आहे। अशा काही त्रुटी आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणल्यात, पण अजून त्यांनी मुदतवाढीच्या बद्दल आम्हाला कोणताही शब्द दिलेला नाही। त्यामुळे कुणीही असा गैरसमजात राहू नये की मुदतवाढ मिळणार आहे। त्यांनी अंतिमता सांगितल्याशिवाय कुणालाही कुणी तसं समजण्याचा प्रश्न येऊ नये किंवा कुणाची दिशाभूल होऊ नये। ह्याच्यातनं एक गोष्ट जी मी सगळ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो ती म्हणजे 2024 मध्ये जर तुमचं नाव असेल आणि आत्ताच्या लिस्टमध्ये जर समजा तुमचं नाव गाळलं गेलं असेल तर तुम्ही लगेच ते नजरेत आणून द्या। तसं तुमचं नाव ते गाळू शकत नाही। म्हणजे ॲपमध्ये गाळलं गेलंय किंवा ड्राफ्ट लिस्टमध्ये गाळलं गेलंय, असे गाळण्याचा कार्यक्रम जर कोणी केला असेल तर तो गाळण्याचा कार्यक्रम चुकीचा आहे। असे अनेक प्रश्न महाराष्ट्रात उभे राहतील, ते कसे सोडवायचे त्याच्यासाठी आम्ही आज आलो होतो आणि ह्याच्यापुढेही येत राहू। पण मात्र ही डेट फार पुढे जाईल का, तर ही डेट फार पुढे जाणार नाही। मंडळानं मंत्री गिरीश महाजनांची भेट घेतली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून घेतलंय। पेपर फुटी प्रकरणी गिरीश महाजनांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे। महाजनांकडून लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचं शिष्टमंडळाला आश्वासन देण्यात आलंय। वर्ध्यात एका 12 वर्षीय मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली। अत्याचार करत दगडानं ठेचून हत्या केल्याचा संशय आहे। मृतदेह ताब्यात घेण्यावरून आता नातेवाईकांचा गदारोळ पाहायला मिळतोय। आरोपीला अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। 14 पथकं तपासात तर तिघांची चौकशी सुरू असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।